तेरा वादा। दत्तू चौहान देखिए, जब तक हम आप मुझे और तुषार को निराश करेंगे, ऐसी निराशा आपके हाथों में आएगी, ऐसी। क्योंकि वादे जो किए होते हैं वो निभाने के लिए होते हैं, ना कि तोड़ने के लिए। दत्तू शेठ के लिए गाना है मेरे पास। छन छन की छुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार के पैसा बोलता है। तुषार, हर दर्द की दवा है हमारे पास। देखिए, जिन्होंने संजय सोलंकी को मास्टरमाइंड नाम दिया है, वो खुद कितने मास्टरमाइंड होंगे। और ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज समीर के बल्ले से शुरुआत अच्छी हुई है। निकुंज की पहली गेंद भेजी है सीमा पार, 4। क्या होगा बेड़ा पार, सोच रहे हैं प्रकाश नगर कहाँ गलती हुई। गलती ये हुई कि 18 गेंदे 26 रन। तुषार धुमाल ने अपने माइक्रोफोन पे कहा था कि ये जो बॉलर है, इन्होंने ओपन टीम को हराया था। जो बॉलर थे उसने ओपन टीम को हराया था, ये स्टेटमेंट भी था तुषार धुमाल का। विशाल सबका, तुषार धुमाल का ये स्टेटमेंट था, लेकिन फिर भी वहीं पर आक्रमण करने की मन में ठान ली। और ये क्या शॉट मारा यार समीर, तू तो छा गया, बल्ले बल्ले। एक और 6, कुल मिला के 10। शुरुआत अच्छी हुई है। अब मुत्तासिम और सुनील पुरी को टेंशन। निकुंज मेन स्ट्राइकर बॉलर है। क्रिकेट हो या लड़ाई हो या व्यक्तिगत जीवन हो, सामने वाले से अगर हमें भिड़ना है तुषार, तो सामने वाले के सेनापति पर आक्रमण करो। सेना तितर बितर होने में देर नहीं लगती, और वैसा ही किया। गेंदबाजी के सेनापति निकुंज के ऊपर आक्रमण किया समीर ने। पहली फाइन लेग पर बाउंड्री और दूसरा मिड विकेट पर सिक्सर। नूर सैयद इनकी तरफ से दोनों टीमों को शुभकामनाएं आ चुकी है। कल उनका मैच होगा संजय सोलंकी के साथ। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डीप स्क्वायर लेग पर गेंद ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिला। संजय सोलंकी देखिए, दिमाग में जितने भी क्रिकेट के कीड़े हैं वो अब वो छोड़ने गए हैं हमारे सुनील चौहान के दिमाग में कि कैसे मैच जीता जाता है। 18 गेंदे 26 वाला मैच तो संजय सोलंकी नहीं छोड़ते, चाहे बॉलिंग अटैक कोई भी हो। मैच की तरफ हम चलेंगे। गेंदबाज निकुंज करेंगे इस ओवर की चौथी गेंद। टोटल आ चुका है 11। सामने होंगे विराज। विराज ने इस यॉर्कर को खोद के निकाला है जो निकुंज ने डाला। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ अमन 11 के बल्लेबाज इस वक्त हावी हो चुके हैं। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ इस पहले ओवर में अब तक। नक्की का संदेश कुठे? नको थांब, संदेश ले ताप करेल डोक्याला आपल्या। तो देखिए, इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है और रायवा कैच होती है तो साइकिल मिलेगी, स्पोर्ट्स साइकिल, जो आपकी फिटनेस को बरकरार रखेगी। 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बॉक्स क्रिकेट में जिस तरह रन गिनते हैं उसी तरह ये दोनों 12 मैन रन गिन रहे हैं। दोनों टीमों को बॉक्स क्रिकेट का बहुत बड़ा एक्सपीरियंस है, टर्फ पे ज़्यादा खेलते हैं। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना थी, लेकिन 1 रन जरूर मिला। 12 आता हुआ टोटल। 5 गेंदें इस ओवर की। 13 रन, 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। 4 में 12 थे, 5 में 13। छठी गेंद करेंगे गेंदबाज निकुंज। उम्मीद नहीं थी सुनील चौहान से, फ्रीट उन्होंने मिस की। फ्रीट सीधा खेले वो विकेट कीपर के दस्तानों में।
ऐसा नहीं है, मैं बगल में भी बैठा हूँ तो मैच देखता हूँ कि मैच कहाँ से टर्न हुआ। 18 में 26 और 18 गेंदों में महज 8 रन बनाए इन्होंने। मिड ऑन के ऊपर से खेला है लॉन्ग, मिड ऑफ के ऊपर से खेला है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन टोटल आ चुका है पहले ओवर की समाप्ति के बाद, 18 रन। खलचुकोबोली के घरों में ताले लगाए जा चुके हैं। कई लोग इस ग्राउंड का रास्ता ढूंढते हुए यहां तक आप पहुंचे हैं। सोए थे लेकिन देखा प्रोलिंग के ऊपर कि मैच खालची खोपोली बनाम खालची खोपोली ही है। हाँ, एक फिल्म भी आई थी मराठी में, याला गाड त्याला गाड, जतरा, रोड के इस पार और उस पार। वो एक फिल्म आई थी, नदिया पार। इस मैच में कौन गंगा नहाएगा और कौन नदी में डूबेगा। फिलहाल पोजीशन अच्छी है अशफाक सर के अमन 11 की। दोनों ने, विराज और समीर ने काफ़ी अच्छी पोजीशन बनाई है। टीम का टोटल एक ओवर की समाप्ति के बाद 18 रन। 4 ओवर के मैच में ये पोजीशन हमेशा अच्छी। फ्रीट की गेंद आपने डॉट की सुनील, वहां पे अगर टच भी कर दे रन शुरू रहते। गेंदबाज निकुंज के बाद आए हैं सूरज। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। 19 पे आता हुआ टोटल, मैंडेटरी पावर प्ले हट चुका है। यहां से भी रोका जा सकता है अमन 11 को, अगर मुत्तासिम और सुनील पुरी का थिंक टैंक अगर सोचता है तो, क्योंकि बाकी बच्चे 18 गेंदों में 18 रन दिए जाए तो ये 35-36 ही बनेंगे। कैंपोलियन स्टाफ प्लीज कम हियर। और ये देखिए, ये नो बॉल है। कैच तो जरूर लिया जा चुका है लेकिन बीमर वेस्टाइड 1+1, 2 रनों का इजाफा, और इन 2 रनों के साथ टोटल बनता हुआ 21। सुनील चौहान ने तो फ्री हिट मिस की थी, लेकिन अब स्ट्राइकर एंड पे जो है विराज, क्या फ्री हिट मिस करेंगे या फिर बड़ा हिट लगाएंगे। फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो। फिर एक बार ये फुल टॉस थी, शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 25। थर्ड अंपायर बीमर रिव्यू। बैटिंग टीम चलिए, तीसरे अंपायर मी कॅम्पोलियन स्टाफला नम्रतेने विनंती करतोय की आपण स्टेजशी संपर्क साधा। कॅम्पोलियन स्टाफ संदेश म्हात्रे तुम्हाला कॉल करतायत। इट्स नो बॉल। तो चलिए, 2 विमर किए बॉलर ने। इससे अंदाज़ा लगाया जा सकता है कि नया बॉलर अब बॉलिंग मार्क के ऊपर होगा।
26 रन स्कोर कार्ड के ऊपर, नो बॉल +4। अब नया बॉलर आएगा इस ओवर को पूरा करने के लिए। 2 विमर डाले गए इस बॉलर द्वारा। यहां से संकट में आ चुकी है मुत्तासिम सुनीलपुरी की सुनीलपुरी 11। शुभम तो दूसरा ओवर पूरा करने के लिए आए हैं शुभम। यहां से बैकफुट पर गई है, यकीन मानिए सुनीलपुरी 11 अमन 11 के सामने। विराज और समीर काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। सुनील चौहान इस हार का जख्म लिए अगले साल का इंतजार करेंगे। यह हाथ में था आपके मैच। ये इतना लंबा नहीं था। 18 में 56 नहीं चाहिए थे आपको, या 18 में 36 भी नहीं चाहिए थे। 18 में 26, 8 का फासला था मैच। 2 बाउंड्रीज भी इस फासले को कवर कर सकते हैं। गेंदबाज शुभम, ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का वाइट बॉल का इशारा, और इस वाइट बॉल के जरिए टोटल बना है 27। और इस गेंदबाज ने भी मानो पिछले गेंदबाज ने नो बॉल की कंपटीशन की थी, ये वाइड की कंपटीशन कर रहे हैं। ये स्लोअर वन की थी, 1 रन जरूर मिला, और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 29 29 धावा धाव फलकावर लागल्यात। देखिए दर्शक अभी भी मौजूद है, चाहते हैं वो उन्हें स्पोर्ट्स साइकिल मिले। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद ये कहाँ गई? वाइट बॉल, और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 30 रन। बहुत ज्यादा रन बनेंगे इस मैच में। तुषार मल्ला रहे ना यहाँ पे। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ये अच्छी गेंद थी, और बैटिंग टीम ने रिव्यू लिया है वाइट बॉल के लिए। तीसरे अंपायर इट्स अ फेयर। तो फील्डिंग करने वाली ये
बैटिंग करने वाली टीम ने अपना एक जो रिव्यू था वो गंवाया है। टोटल 30। दूसरा ओवर चल रहा है, 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रति ओवर 15 की औसत से ये रन आ चुके हैं। क्या चाहिए अंपायर? इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। चार गेंदें हुई है, दो गेंदें अरे दोनों मिलाकर चार गेंदें हुई है। क्या ऑफ स्पिन डाली, जबरदस्त ऑफ स्पिन डाली। एक रन जरूर मिला बाय के तौर पर। पांच गेंदें हुई है इस ओवर की, दूसरे ओवर की। 31 पे आता हुआ टोटल। बाड़ू देखिए, बाड़ू मैं तो कहूंगा क्रिकेट का असली दर्दी है वो। इस ओवर की आखिरी गेंद, और ये जबरदस्त बॉलिंग की इसने। दो वाइड जरूर डाले, लेकिन गेंदबाजी जबरदस्त की। कमबैक वाली गेंदबाजी मिली है यहाँ पर मुत्तसिम एंड सुनील पुरी को। रोहन पुरी, सुनील पुरी, मुत्तसिम, अंकित पेटे, इनके लिए ये वापसी के द्वार खुलने वाली पांच गेंदें थी जो डालनी थी एक ऑप्शनल बॉलर को। देखिए तुषार धुमाड़ और संजय सोलंकी एक दूसरे की प्लानिंग जानने की कोशिश कर रहे हैं कल के मैच के बारे में। हाँ, 3 तारीख की बात कर रहे हैं दोनों। आपकी नजरें संदेश मात्रे के ऊपर रहनी चाहिए मनोज भोईर। चाय। तो मैच की तरफ हम चलेंगे। गेंदबाज अंकित, अंकित पेटे। एक अच्छे ओवर की जरूरत है यहाँ पर सुनील पुरी 11 को अमन 11 के खिलाफ, क्योंकि अच्छी पोजीशन में है अमन 11 बिना कोई नुकसान। 31 पे खेल रही है, 15.5 की औसत। तो अंकित पेड़े को या तो 4-5 रन वाला ओवर करना होगा, या अगर ओवर में 8-10 रन आते हैं तो 2-3 विकेटें निकालनी होगी ताकि आखिरी बॉलर के ऊपर ज़्यादा प्रेशर ना रहे। राइट आर्म ओवर द विकेट। अंकित पेठे की इस गेंद को, खराब फील्डिंग हुई वहां पे। गेंद डीप थर्ड मैन क्षेत्र पर जाती हुई 2 रन जरूर मिले। 33 पे आता हुआ टोटल। काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है अमन स्पोर्ट्स की। पंत पाटनकर क्रीड़ा नगरी, जहां पर ये खूबसूरत क्रिकेट का कारवा। इस ओवर की दूसरी गेंद, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, कीपर वहां पर चूके। अंपायर का बाय का इशारा। 34 पे आता हुआ टोटल, बिना कोई नुकसान। अंकित पेटे इस वक्त तो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि फील्डर्स उनका साथ नहीं दे रहे हैं, लेकिन दोनों की दोनों गेंदें उन्होंने अच्छी डाली थी। एक बड़े टारगेट की ओर चलिए। मुत्तासिम को अगले सत्र में बैटिंग करनी ही होगी अगर इस बड़े टारगेट का पीछा करना है तो, क्योंकि 50 तक तो जाना ही चाहिए शुरुआत अगर इतनी अच्छी है तो। और ये विकेट मिल सकता है, और ये भी क्या छोड़ा। दोनों ट्रेन एक ही पटरी पे, एक्सीडेंट होना ही था। और ये आउट। आउट होने वाले खिलाड़ी समीर के पारीकांत। देखिए चारों के चारों स्टॉल अभी भी मौजूद है।
ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर, वाइट बॉल का इशारा। अंकित पेठे जिन्होंने 3 गेंदें काफ़ी अच्छी डाली थी, जिसमें विकेट भी निकाला था, 3 रन दिए थे, लेकिन अब उन्होंने वाइट बॉल डाला जिसकी बदौलत 3 में 4, 1 विकेट, टोटल आ चुका है 35। अंकित पेठे करेंगे इस ओवर की चौथी गेंद, सामने होंगे उनके विराज। विराज जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की है। विराज ने इस गेंद को घुमाया पुल के जरिए, उनका पुल हुआ सक्सेसफुल, गेंद गई सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। गेंद दीजिए। और इन 6 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 41। मैंने पहले ही कहा था 50 तक तो जाना ही चाहिए। तीसरा ओवर चल रहा है। अंडर 16 का ये खिलाड़ी है विराज, लेकिन देखिए दूध के दांत अभी गिरे भी नहीं, और इसका पावर देखिए। हाँ, कुलते डेयरी डेयरी प्रोडक्ट्स, इनके दूध में ताकत है भाई। ये अच्छी गेंद थी, इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 42, 42, 14 की औसत से अब तक ये 42 रन आ चुके हैं। मनोज भोईर, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ओवर की आखिरी गेंद डॉट आ चुकी है, रुका हुआ टोटल वहीं पे 4 ओवर, 3 ओवर की समाप्ति के बाद 42, 42, 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर। चलिए स्पीड अप कीजिए। बार बार मैं कह रहा हूं कि 20 मिनट के अंदर आपके 4 ओवर खत्म होने जरूरी। आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज रोहनपुरी। सुनील पुरी, अगर आप 4 व्हीलर से जा रहे हैं तो मुझे लेकर जाइए। चौहान, अरे शेडुंग से आपको एक्सप्रेस मिलेगा ना। मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर सीधे बल्ले से इस गेंद को खिला है, 1 रन जरूर मिलेगा, और दूसरा भी पूरा करता हुआ, और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 44। 1 शॉट तो 1 ही रन मिलेगा, 43, 43। देखिए ये हमारा कोऑर्डिनेशन है, मुन्ना में, मुझे, लल्लू में। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये उंगली उठी अंपायर की, और इसी के साथ ये रन आउट। देखिए खिलाड़ी के पास जाके देखिए, फिट है वो,
पूना लेदर क्लब में ये खेलते हैं। खोपोली मैंने कई साल इस खोपोली में आया हूँ, लेकिन उससे पहले भी जब मैंने लेदर क्रिकेट के जितने भी मैचेस देखे हैं, खोपोली में बहुत ज़्यादा लेदर क्रिकेट चलता था। खोपोली, नागोटने, पोइनाड, केदार जाधव पुणे क्रिकेट एकेडमी में खेलते हैं। फरदीन काजी के बिग फैन नदीम। फरदीन काजी क्या फ्लेक्सिबल बॉडी है यार, सच में। टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 44। निश्चित तौर पर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की और इसी के साथ ही आउट। रोहनपुरी आखिरी क्षणों में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 50 के अंदर रोकने की कोशिश की जा रही है। उस्मान पटेल के बिग फैन नौमान पटेल। नौमान शेख, एक वो नौमान पटेल थे जिन्होंने आईपीएल में काफ़ी बड़ी ऑलराउंडर के हैसियत से काम किया। मोहल्ला, पनवेल मोहल्ला के यंगस्टर जिसका चयन किया था बंटी बद्री की टीम ने। सीज़न 4 में उन्होंने वो कारनामा किया था। मुस्तफ़ा बड्डी, मुस्तफ़ा बड्डी काफ़ी अच्छे दोस्त हैं मेरे। तमीम सर, इमरान मस्ते, वसीम मस्ते, सूफियान संदे। हाँ, संदे तो यहाँ पर है, लेकिन सूफियान पटेल, राजू पटेल। और यह जबरदस्त आईवा कैच लेना चाहिए था, साइकिल थी। 50 रन पूरे किए जा चुके हैं। 100 ओवर की अभी भी गेंदें बची है 2। मुत्तासिम, मैंने पहले ही कहा था बड़ा टारगेट है, उन्हें तैयार रहना होगा अगले इनिंग में। और 50 और 6 बनेंगे। नहीं नहीं नहीं, बहुत ही बढ़िया कैच। मुत्तासिम ने कैच को लपका। मुत्तासिम जानते हैं अगर ये भी छक्का आता है तो मेरे पहुंच से बाहर होगा टारगेट। 24 में 50 ठीक है। 50 तो बन चुके हैं। आखिरी गेंद अभी भी शेष। मुन्ना के भतीजे भी क्रिकेट की चाहत लेकर पैदा हुए हैं, ऐसा लग रहा है मुझे। पिछली रात मैंने देखा, इस रात में देख रहा हूँ, पूरे मैचेस देख रहे हैं। इस सत्र की आखिरी गेंद और ये उंगली उठी और इसी के साथ ये आउट। टोटल बना है 50। जीत के लिए 24 गेंदे और 51 रनों की जरूरत। लेकिन ये रन किस तरह से बनते हैं इसका आंखों दिखाल सुनाएंगे विनोद सोलंकी।
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विजित माजी नगराध्यक्ष 2025 आलेल्या सर्व या दर्दी प्रेक्षकांचा आता मात्र मी मनापासून स्वागत करतो. 24 चेंडूमध्ये 50 धावा मात्र झाल्यात आणि 51 धावांची गरज असणार आहे ती सुनील पुरी खालची कोपली संघाला. अनुभव आहे या गोलंदाजाला सुद्धा आणि बरेच मोठमोठे मॅचेस सुद्धा खेळलाय, परंतु त्या समोर एक धाकड असा फलंदाज आहे तो म्हणजे मोत्ता सिंग. 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता असताना माझे साथी स्कोरर कदम सर आणि आमचे सर्व पंच पॅनल पाहतो आपण. मुंबई संलग्न असलेले आमचे तिन्ही सर, आमचे सूरज पांडे सर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रोलिंग स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून काय क्लॅरिटी आहे, लाजवाब. त्यांचं सुद्धा मनापासून आपल्याला नक्कीच धन्यवाद मानन, कारण की बरेचसे प्रेक्षक आम्हाला नक्कीच फोन करून सांगतात की क्लॅरिटी मात्र सुंदर आहे प्रोलिंगची. इथे मात्र अशफाक पटेल गोलंदाजी मार्गवरती, स्ट्राईकला फलंदाज मोत्ता सिंग. पहिला चेंडू खरोखरच सुंदर चेंडू मारलेला, परंतु विराज कुलते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव भेटेल, एकापेक्षा जास्त काही भेटणार नाही. धावसंख्या 1 वाढते ती पोहोचते 1 या आकड्यावरती. खातं उघडतं 1 या धावसंख्येने फलंदाज मोत्ता सिंग 51 धावांचा पाठलाग करताना पहिली धाव मात्र श्री गणेश होतोय आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अशफाक पटेल. डावखुरा फलंदाज बऱ्याच वेळाला आपण पाहिलं की रायगडमध्ये बरेचसे डावखुरे फलंदाज ते मात्र घातक फलंदाज पाहिले आपण. निश्चित त्याच्यामध्ये आपण पाहिला करण मडवी असेल, योगेश पवार असेल, सुनील चावरी असेल, आपल्या मॉन्टी असेल, म्हणजे मोठमोठे फलंदाज आपण पाहिले डावखुरे की एकापेक्षा एक घातक फलंदाज आहे. पुन्हा एकदा अशफाक पटेल. चांगला चेंडू, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला चेंडू आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. निकूज मात्र आषाढभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या तिथे स्थिर होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 धावा.
शादाब बघा काय क्षेत्रक्षणी शादाबचं सुद्धा हा सुद्धा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. खरोखरच शादाब डावखुरा गोलंदाज आहे. बघूया परंतु आज कुठल्या गोलंदाजाला वापरण्यात येते हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू परंतु फुलटॉस चेंडूचा निकुंजला भरपूर समाचार घेता आला नाहीये. एकच धाव भेटेल. एक या धावसंख्येने आपलं खातं उघडतंय. वैयक्तिक संघाची धावसंख्या पोहोचवते 2-3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकट तकते 2:51 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे सुनील पुरी खालची कोपली संघाला आतापर्यंत 2 धावा निश्चित रूपे घेतल्या. परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. मात्र मोता सिंग तयार. इथे मात्र चाय गरमागरम खेडेकर बंधू त्याच्याकडे मात्र चाय आहेत. बघूया आमचे अभिनंदन चायचे प्रोप्रायटर मनोज भुईर हे मात्र चाय घेऊन येतात. त्यांचं आपण नक्कीच मनापासून स्वागत करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आणि इथे मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करतोय फलंदाज मोता सिंग. मोठा मासा गाळायला लागतोय आणि अशा तऱ्हेने अशफाक पटेल याला मिळाली मोठी सफलता. फलंदाज मोता सिंग बॅक टू द डग आउट. डीजे नक्कीच आपण पाहतोय अशफाकभाई पाटीलचं सेलिब्रेशन बघा आणि मोठा मासा मात्र गाळायला लागलाय. क्लीन बोल्ड यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केलाय बघा. सेलिब्रेशन बघा अशफाकभाई झाला या लाजवाब. खरोखरच चांगली गोलंदाजी केली अशफाक पटेल याने. अगोदरच मी म्हटलं होतं की जरी एकापेक्षा सरस फलंदाज असले तितके चांगले गोलंदाज सुद्धा आहे ते म्हणजे अमन स्पोर्ट्स खालची कोपली संघामध्ये. धावसंख्या 2 एक गडी बाद 2 नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवरती अंकित पेटे हा सुद्धा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. मोठमोठे फटके मारण्याची नक्कीच क्षमता आहे. परंतु अशफाक पटेल आता मात्र चांगली लयमध्ये आहे. चांगली गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे सुनील पुरी खालची कोपली संघावरती हावी होताना दिसतोय मुंबई. आणि नक्कीच मागच्या मॅचचा मला तो मॅच अंकित पेटे मात्र स्ट्राईकला येतोय. इथे मात्र दोन धावा एक गडी बाद. मोता सिंग मात्र या सामन्यामध्ये सुद्धा थोडस नाराज करतोय तो सुनील पुरी संघाच्या सर्व पाठीराख्यांना. चांगला चेंडू पुन्हा एकदा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कृष्ण यांचं. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते 1 गडी बाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना खरोखरच पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं असतं ते मात्र इथे दाखवताना दिसतोय. अशफाक पटेल एक एक्सपिरियन्स बॉल गोलंदाज मोता सिंग सारखा एक मोठा मासा मात्र त्या गळायला लागलाय. फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेत आला नाहीये. एक धाव तर निश्चित रूपे भेटेल. बघूया दुसरी धाव घेतात का. परंतु नक्कीच एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते ती पोचते 3 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3. अर्थातच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणारे ती 48 धावांची. आणि नक्कीच आमच्या इथे मात्र सर्व स्टेजवरती येताना परंतु चहा मात्र सुंदर आहे लाजवाब. खरोखरच
जी सुस्ती आहे ना ती सुस्ती उडवण्यासारखाच आहे आमचे खेडेकर बंधू यांचा, त्यांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया. आमचे सुनील पुरी त्यांचे चिरंजीव मात्र थोडेसे नाराज आहे. त्यांना माहिती आहे की धावा मात्र जास्त झाल्यात, परंतु निश्चित की अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 48 धावांची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज कुलते, हा सुद्धा एक घातक गोलंदाज आहे. बरेच क्रिकेट खेळण्याचं म्हणजे नक्कीच बरेचसे लेदर क्रिकेट खेळला आहे, परंतु टेनिसमध्ये भरपूर कमी प्रमाणात खेळतो. परंतु आज आपण त्याचा खेळ पाहिला आहे, खरोखरच सुंदर असा खेळ करतोय तो विराज कुलते. अठरा चेंडू 48 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला असणारा फलंदाज अंकित पेटे, तर नॉन स्ट्राईकला निकुंज विटलानी. चांगला हा चेंडू, इथे मात्र एक धाव तर निश्चित भेटेल. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 4 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना 4 धावा. विराज कुलते चांगली गोलंदाजी करतोय आणि नक्कीच तेच तर्रार गोलंदाज म्हणून नक्कीच नवीन नाव रूपाला त्यांना दिसतोय तो विराज कुलते. निकुंज विटलानी हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे आणि चांगला सिच्युएशनमध्ये त्याला यायला लागेल, चांगले मोठमोठे फटके मारावे लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर इथनं मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. अशफाक पटेल काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात, परंतु इथे मात्र विराज कुलते कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं आहे. चांगला फटका, इथे मात्र नजाकत भरा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि निश्चित रूपी धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 6 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलंय मी म्हणेल अमन स्पोर्ट्स खालची कपोली संघाने आणि निश्चित रूपी जर पाहायला गेलं तर धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 6 या आकड्यावरती. अर्थातच पुन्हा एकदा विराज कुलते गोलंदाजी मार्गावरती तयार. चांगला चेंडू, तेच तर्रार चेंडू टाकला होता विराज कुलतेने, परंतु इथे मात्र पूर्णपणे बीट केलंय तर निकुंज विटालनेला. धावसंख्या मात्र तिथेच तेढ होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 6 एक गडी बाद 6. मोहता सिंग बाद झाल्यानंतर मी म्हणेल थोडीशी बिकट अवस्था झाली आहे ती सुनील पुरी खालची कपोली संघाची. पुन्हा इथे मात्र पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. नक्कीच इथे मात्र पंचांचा नो इशारा येतोय. नक्कीच यानंतरचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 7 या आकड्यावरती. निकुंज विटलानीला एक संधी आहे की या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार करण्याची. फ्री हिट. सात धावा फळकारते लागत आहेत. निकुंज विटलानी स्ट्राईकला, फ्री हिटचा चेंडू आहे. चांगला चेंडू होता. इथे मात्र फ्री हिटला असं वाटलं होतं मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 8 धावा, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक होतं ना कदम सर, असं वाटलं होतं कुठेतरी 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, परंतु अशफाक पटेल काय गोलंदाजी केली, पूर्णपणे थांबून ठेवलंय आणि मोहता सिंग सारखा जो मोठा मासा होता तो मात्र त्यांनी गळाला लावलाय. नक्कीच 3च धावा दिल्यात, 3च धावा दिलेल्या त्या. पुन्हा एकदा विराज कुलते गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र चांगला चेंडू होता. 1 धाव 22च्या स्वरूपात भेटते. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल याची दोन्ही संघाने नोंद. याची एक रिव्ह्यू मात्र इथे नक्कीच होता, तो मात्र घेतलाय तो फलंदाजी करणाऱ्या टीमने. पंच, तिसरे पंच आमचे आहेत इथे.
फेअर डिलिव्हरी, 1 बाउन्स. नक्कीच इथे मात्र थोडीशी अपील होती, परंतु पंचाने मात्र फेटाळली. एक धाव लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 10 या आकड्यावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती लागतात. अर्थातच येणाऱ्या अजूनही 2 षटकामध्ये गरज असणारी ती 41 धावांची. 12 चेंडू 41 धावा. चला ओम साई वडवल बी संघाचा कर्णधार आपण त्वरित येऊन स्टेजवरती फक्त येऊन बसायचं. आपण गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कृष्णा. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. म्हणजे जर पाहायला गेलं तर कदम सर या षटकामध्ये 20 ते 22 धावा येणं गरजेचं. तर कुठेतरी आशा त्या सुनील पुरी खालची खोपोली संघाच्या पल्लवीत राहतील, परंतु इथे मात्र मोठमोठे फटके मारणं गरजेचं आहे. ते नक्कीच निकुंज आणि त्याला साथ देणारा फलंदाज अंकित पेटे. निकुंज आणि अंकित पेटे दोन्ही तसे पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज अव्वल दर्जाचे. अशा बऱ्याच वेळेला त्यांनी या परिस्थितीतून पण खालची खोपोली संघाला काढलंय. लास्ट वॉर्निंग. इथे मात्र चांगला चेंडू कृष्णा यांचा आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 11 या आकड्यावरती. अजूनही 40 धावांची गरज आहे. अंकित पेटे आणि निकुंज याला मात्र मोठमोठे फटके मारावे लागतील. आता मात्र आमचे दोन्ही समालोचक तुषार धुमाळ सर, प्रवीण दुगाडे सर संदेश मात्रशी वार्ता करताना, कारण की उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे आणि त्याचं मात्र इथं चर्चा करताना दिसत आहेत. संदेश मात्रेने सुद्धा काहीतरी नक्कीच प्लॅनिंग केलं असेल. 11 धावा. चांगला फटका. इथे मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये आउट ऑफ द पार्क हा आलेला देखना फटका. लाजवाब षटकार. 17 धावा. मात्र 17 धावा. फलकावरती लागत आहेत. कृष्णा याला मारला अप्रतिम षटकार. पेटे नक्कीच अंकित पेटे सुद्धा मी अगोदर म्हटलं होतं की एक नावाजलेला फलंदाज आहे. अप्रतिम खेळ त्याच्याकडे नेहमीच होतोय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर नावा चेंडू. कृष्णा आता मात्र तो लाईन ऑन लेंग पूर्णपणे भरकटतोय. त्याचं 1 ने वाढते ती पोचते 18 या आकड्यावरती. 18 धावा फलकावरती लागतात. कृष्णा थोडंसं दडपणामध्ये गोलंदाजी करतोय का, कारण की अंकित पेटे आता मात्र पूर्णपणे लय मध्ये आलेला दिसतोय. पहिल्या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो अंकित पेटे कशा प्रकारे खेळ करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू, परंतु फुल टॉस चेंडूचा भरपूर समाचार घेता आला नाहीये. विराज कुलते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 19 या आकड्यावरती. 19 धावा फलकावरती लागतायत. निकुंज विटलानी सलामीला आलेला फलंदाज आहे, परंतु आतापर्यंत पाहिलं गेलं तर निकुंज विटलानीकडे एकही मोठे फटके मारण्यामध्ये सफल ठरला नाहीये.
एकेरी दुहेरी धावा घेतोय, परंतु जो टार्गेट आहे तो सेट केला, तो मोठा टार्गेट आहे. चांगले फटके मारणं गरजेचं. इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला, आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्कीच धावसंख्या इथे मात्र 6 वाढते, ती पोहोचते 25 या आकड्यावरती. आता मात्र थोडासा मी म्हणेल कृष्णा याच्यावरती दडपण आलेलं दिसतोय. तर सुनील पुरी खालची गोपोली संघ थोडासा नक्कीच आशेचं किरण मात्र पल्लवित केलंय, विजयाचं आशेचं किरण पल्लवित केलं ते अंकित पेटे आणि निकुंज विटलानीने. 25 धावा फलकावरती लागत आहेत. अजूनही 26 धावांची गरज आहे. कृष्णा मात्र गोलंदाजी मार्गवरती तयार. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका आणि लॉंग ऑन आणि लॉंगॉमच्या बंधात एक आलेला फटका, गोळीच्या वेगाने धावसंख्या 4 ने वाढते, ती बसते 29 धावा. अर्थातच जर विचार केला तर 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. आता बघूया कुठला गोलंदाज वापरण्यात येतो, कारण की अशफाक पटेल सुद्धा टेन्शन मध्ये, कारण की पहिला षटक त्याने जो पॉवर प्लेचा हाताळलेला फक्त 3 धावा दिलेल्या, परंतु त्यानंतर मी म्हणेल निकुंज विटलानी आणि अंकित पेटे काय कमबॅक केलंय, खरोखरच लाजवाब. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. नक्कीच कदम सर, मी अगोदर म्हटलं होतं की निकुंज विटलानी हा फलंदाज घातक फलंदाज आहे आणि लेदर खेळल्यामुळे तो पहिले सेट झाला, एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा धारण केला. एक मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार लगावला, नंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं गोळीच्या वेगाने आलेला चौकार. म्हणजे असं वाटलं होतं कुठेतरी निकुंज विटलानी स्लो खेळतोय का, परंतु नक्कीच त्याने गेअर मात्र त्याने चेंज केला आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये शेवटच्या 10 धावा केल्या तब्बल त्या निकुंज विटलानीने. धावसंख्या फलकावरती लागते 29, जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये गरज असणार ती 22 धावांची. सुनील पुरी आता मात्र आणि सुनील पुरी खालची गोपली संघाने जर हा सामना जिंकला तर सन्माननीय राहुलजी विटलानी शेठ यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा वार्ताची गाल आहे. नक्कीच विटलानी साहेब आपलं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतोय. जर सुनील पुरी खालची गोपली संघाने जर विजय संपादन केला तर आमचे विटलानी साहेब यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू होता, डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर फलंदाज अंकित पेटे मात्र आशाळभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते, डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते 5 चेंडू 22 धावा. धावसंख्या फलकावरती लागते 29. 5 चेंडू 22 धावा. अंकित पेटे चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. लाजवाब वेळेवरती आलेला फटका, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, ती पोचते 35. अर्थातच येणाऱ्या 4 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 16. 4 चेंडू 16 धावा. आमचे विटलानी साहेब जर हा सामना सुनील पुरी खालची गोपली संघाने जिंकला तर तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक त्यांनी मात्र इथे लावलंय. परंतु अंकित पेटे काय फलंदाजी करतोय आणि गोलंदाज मात्र गोलंदाज नदीम. 2 चेंडू 6 धावा नदीमच्या नक्कीच घेतल्या, परंतु येणाऱ्या अजूनही 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. अंकित पेटे कशा प्रकारे फलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र बिग हिट, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि हा सुद्धा येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अर्थातच अंकित पेटे छा गए गुरु, वाह. नक्कीच आता मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज.
सामना कसा हवाय प्रवीण सर, तर असा हवाय नक्कीच. एक असं वाटलं होतं कुठेतरी एकतर्फी होतं का, परंतु नक्कीच चांगला कमबॅक केलंय निकुंज विटलानी आणि अंकित पेटे याने. बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता गरज असणारी ती 10 धावांची. म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चित रूपी चांगलं काम होणार. तीन चेंडू, चांगला फटका. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाते. गोळीच्या वेगाने आलेला देगणा फटका 4 धावांसाठी लाजवाब इनिंग पेश करतोय अंकित पेटे. अर्थातच येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा. आणि नक्कीच आमचे राहुल शेठ विटलानी यांच्याकडनं जर सुनील पुरी खालची उपली संघ जिंकला तर तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच पवेलियन मध्ये सुद्धा तंबू में हो गई हलचल. सुनील पुरी नक्कीच येणाऱ्या 2 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 6 धावांची. फलंदाज मात्र अंकित पेटे तयार. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक मात्र तैराते आणि हा झेलबाद फलंदाज अंकित पेडे याचा मात्र घात मारतोय. मोठा हादरा बसतोय तो सुनील पुरी खालची खोपली संघाला. इथे मात्र थोडासा नाराज करतोय. नक्कीच बॉल डेड होईपर्यंत कोणी आज जायचं नाहीये. मी सुनील पुरी खालची खोपली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. आपण नोंद घ्यायची याची. एक चेंडू 6 धावा. 6 धावा, एक चेंडू. फलंदाज सुनील पुरी. आता मात्र मोठा अनुभव आहे आणि अंकित साठी जोरदार टाळ्या मित्रांनो. लाजवाब इनिंग केली आहे पेश अंकित पेडेने. नक्कीच आता मात्र आमचे जे बंटी वडेवाले होते ते सुद्धा सामना पाहण्यासाठी आले आहेत, कारण की त्यांना माहिती आहे हे काय व्होल्टेज सामना, बिग फाईट. एक चेंडू 6 धावांची गरज. सुनील पुरी बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आमचे राहुल शेठ विटलानी साहेब यांच्याकडनं. जर षटकार लगावला तर तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. एक चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नदीम. चांगला फटका. इथे मात्र षटकार येते आणि लाजवाब सुनील पुरी. काय खेळ गेलाय, लाजवाब. हॅलो, बघा काय सामना रंगला प्रवीण सर. खालची गोपली वर्षेस खालची गोपली. चला डीजे मनी, चला 2000 रुपये घेऊन येत लगेच. आणि यानंतर नक्कीच समालोचन करतील माझे साथी समालोचक. मी जाता आमचे प्रवीण तुगाडे सर यांना विनंती करतो की अंकित पेटीची एक शॉट मुन्ना सर त्याची मुलाखत घ्यायची आहे. चला अंकित पेटे या